श्रीराम संसार मदाचे निगुणे नानाहीने कुलक्षणे जयाचे निमुखावलोकने दोषची लागे ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी झाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास मने आता पुरे सोस संसारीचा प्रपंच जाईल सकळ येथील श्रमतो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करून ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघे पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. ठीक आहे. जीवभूता सनातन, जो जीव आहे झालेला म्हणून जन्म झालेला म्हणून जो जीव आहे तो जीव नसून मूळ जे सनातन स्वरूप आहे तेच तो आहे. हे आधी लक्षात घ्या सगळे. जीवभूत सनातन, प्रत्येक जीव ते सनातन तत्वच आहे, त्या वेगळा तो नाही आहे. हे लक्षात घ्या. आता या दशकामध्ये समर्थांनी बद्ध कोण कसा, नंतर मुमुक्षु कोण कसा, त्यानंतर साधक कोण कसा आणि त्याच्या पुढच्या समासात सिद्ध लक्षणं सांगितली. म्हणजे ज्या 4 अवस्था जीवाच्या, तर इथे जीवाच्या म्हणताना पुन्हा तेच लक्षात घ्या, सनातन तत्वच आहे असं लक्षात घ्या. तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. तर बद्ध कोणाला ते मागच्या समाजात सांगितले. बद्ध कोण? अज्ञानाने बांधला गेलेला जो आहे तो बद्ध आहे. दुःख भोगच भोगत राहतो. खोट्याच्या संगतीने खोट्यासारखाच राहतो, खोट्यासारखा वागतो, म्हणूनच तो बद्ध आहे. त्याला बद्ध म्हणायचं. मग दुःख भोगच त्याच्या वाट्याला येत आहेत. सत्य काय त्याची त्याला गंध वार्ता नाही. सत्य काय इथे लक्षात घ्या. सत्य काय तर मूळचं सनातन स्वरूप जे आहे आपलं ते काय याची त्याला गंध वार्ता नाहीये. दुःख भोगच भोगतोय. मग तो बद्ध आहे. मग असा जो बद्ध आहे कोणी जीव, जर काही त्याचं सद्भाग्य म्हणूया, सद्भाग्य असेल तर त्याला सत्य म्हणून काहीतरी आहे बाबा याची जाणीव होते. सत्य म्हणून काहीतरी आहे याची त्याला जाणीव होते. आणि ते सत्य त्याचा जर काही स्पर्श आपल्याला लाभला कुठेतरी जीवनामध्ये, या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, तर काहीतरी आपलं कल्याण होऊ शकतं, आपलं भलं होऊ शकतं अशी बातमी त्याला लागते. आणि मग त्याच्या मनामध्ये हे दुःख भोग ही आपली अज्ञानाने जी बद्धता आलेली आहे ही संपवावी, काहीतरी उजेड दिसावा, सुखाचा म्हणा, कल्याणाचा म्हणा, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. असं ज्याला वाटतं, ज्या जीवाला
त्याला म्हणायचं तो मुमुक्षु आहे. काहीतरी सुखाची पहाट आपल्या जीवनामध्ये आपण पाहिली पाहिजे अशी इच्छा त्याला निर्माण होते. सत्य सुखाची, सुखाची म्हणजे सत्य स्वरूप सुखाची इच्छा त्याला निर्माण होते. मग त्याला आपण काय म्हणतो? मोक्ष म्हणतो. त्याला मोक्ष म्हणतो. सत्य काय आहे ते सत्य म्हणजेच मोक्ष. तर ते सत्य काय आहे हे आपण पाहावं, त्याची ओळख करून घ्यावी अशी इच्छा निर्माण होते. अवतीभोवती तो दुःखभोगच पाहतोय आणि त्याला मग पश्चाताप होतोय की आपण हे आपलं जीवन कशा प्रकारे व्यतीत करतो आहोत अज्ञानामध्ये. ज्या ज्या काही चुका आपण करतोय असं बघा, बद्ध असतो तो पण त्याला चुकांची जाणीवही नसते. पण जरा कुठे त्याला त्या सत्याची जाणीव होते तेव्हा तो त्या दिशेनं विचार करू लागतो. म्हणून तस्मात विचार करावा असं जे म्हटले ना, तो विचार त्याच्या ठाई निर्माण होतो मुक्तीचा, मोक्षाचा, सत्य स्वरूप प्राप्तीचा. त्याला मुमुक्ष म्हणतात. आणि मग हे सगळे जे त्रिविध ताप आहेत संसारातले, प्रपंचातले, ते त्याने तो पोळलेला आहे. अतिशय दुःखी कष्टी झालेला आहे. दुःख भोग कधी संपतील याची तो वाट पाहतोय आणि मग त्या दिशेने तो प्रयत्न करतो. काही त्याचं सद्भाग्य असेल, आधी तर त्याला विचार येतो मनामध्ये, आणि मग सद्भाग्य आणखी त्याचं असेल तर तो वाट दाखवेल कोण मला याच्या शोधात असतो. ही वाट मला कुठे सापडेल? सत्य स्वरूप प्राप्तीची, तिथे नेणारी, तिथे मला घेऊन जाणारी, याचा तो शोध घेऊ लागतो. त्याला मोक्ष म्हणायचं. मग त्रिविध तापे पोळला, तोचे अधिकारी झाला. मोक्षाचा म्हणा किंवा सत्य प्राप्तीचा म्हणा. हा, तर हे दुःख भोग ज्याच्या वाटाला येतात ना, तो अधिकारीच आहे. सत्य प्राप्तीसाठी तो अधिकारीच आहे. म्हणून जेवढे दुःख भोग येत आहेत ते तुमच्या भल्यासाठी येत आहेत, कल्याणासाठी येत आहेत. एवढं लक्षात घ्या, एवढं लक्षात घ्या. मग गांगरून जाऊ नका, भ्रमित होऊ नका, भयभीत होऊ नका, घबराट होऊ देऊ नका. फक्त तुम्हाला हे जाणीव झाली पाहिजे की यातून मला सुटका करून घ्यायची आहे. आणि मग तुम्ही ती वाटचाल करू लागता. मग कोणी असा जाणता भेटेल, कोणी, तुम्ही त्याला गुरु म्हणा, काय म्हणा, किंवा असा गुरु मार्ग तुम्हाला प्राप्त होईल की जो सत्य स्वरूप प्राप्तीचा मार्ग असणार. आणि तिथे कोणी अधिकारी असेल त्याच्या संपर्कात तुम्ही येताय आणि मग तो सांगेल तसं वागता, करून पाहता सत्य स्वरूप प्राप्तीसाठी. हो की नाही? काय असेल मग तो सांगेल ते सद्गुरु म्हणा त्याला. जो सत्य स्वरूपाची प्राप्ती करून देतो, तो जाणता, त्याला सद्गुरु म्हणा. सद्गुरु सांगेल ते ऐकावं, ऐकावंच. आज्ञापालन, आपल्याकडे तर आज्ञापालनाला फार महत्व आहे. त्याने भलतं काही सांगितलं तरी ते ऐका. गुरुविषयी शंका घेऊ नका. गुरु सांगेल त्याविषयी शंका घेऊ नका. पूर्ण विश्वास गुरुवर ठेवा. आणि मग काय चमत्कार घडतो सत्य स्वरूपाच्या बाबतीतला, तो तुमचा तुम्हाला कळणार आहे. कोणाला सांगायची पण गरज नाही. हा, तर मग असा सद्गुरु भेटल्यावर, असा मार्ग तुम्हाला सापडल्यावर तुम्ही ही वाटचाल करता. आणि मग पुढची अवस्था बद्ध, मुमुक्ष, त्याच्या पुढची अवस्था ती साधक अवस्था आहे. अगदी तुम्ही पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत मग तुम्ही साधकच असता. ते पूर्ण तत्व काय आहे ते पूर्ण त्याचा अंगीकार तुमच्याकडनं घडेपर्यंत, ते तुमच्या अंगी रुजेपर्यंत जे मूळच आहे, पुन्हा लक्षात घ्या, ते काही चमत्कार करून वेगळं काही निर्माण नाही होणार आहे.
जे मूळचं सत्य स्वरूप आहे ते काय आहे, त्याच्या प्राप्तीपर्यंत जी काही आहेत अवस्था तुमची, ती जीवाची ती साधक अवस्था असणार, बद्ध मुमुक्ष साधक. आणि त्या सत्याचा स्पर्श होता क्षणीच, त्या अमृत तत्वाचा स्पर्श होता क्षणीच, त्याचं दर्शन होता क्षणीच तुम्ही सिद्ध असता. मूळ स्वरूपाने जे असता ते असता. पण ह्याला काय म्हणतात लक्षात घ्या, हे सगळं निजांगे व्हायला पाहिजे. सद्गुरूंकडून ज्ञान ऐकून श्रवणाने, थोडंफार वाचनाने, थोडंफार किंचित वाचनाने नाहीच, सद्गुरूंच्याकडून ज्ञान श्रवणानेच, श्रवणद्वारा ती निजांग स्वरूप ज्ञानाची प्राप्ती होते. हे गुह्य ज्ञान आहे, हे गुह्य ज्ञान आहे. हा मार्ग हे गुप्त मार्ग आहे, असा उघड शब्दाने सांगता येत नाही. अशी ती वाट आहे, असं ते ज्ञान आहे. तर ते सत्य स्वरूप प्राप्ती होता क्षणीच तुम्ही सिद्ध स्वरूपाला प्राप्त होता. बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध. परंतु पुन्हा पुन्हा तुम्हाला एकच सांगणं आहे की असा जाणता तुम्हाला सद्गुरु स्वरूपाचा जाणता, सत्य स्वरूपाचा जाणता लाभणं आधी महा कठीण आहे, कर्म कठीण आहे आजच्या काळामध्ये. सगळीकडे दंभ आहे, खोटेपणा आहे, सत्य म्हणून काही नाही. तुम्ही अवतीभोवती पाहताय की कसं खोट्याचाच बोलबाला आहे, खोटच मिरवत आहे. त्यामुळे असं खरं सत्य स्वरूप सांगणारा आणि तळहातावर आणून असं अक्षरशः तळहातावर ठेवणारा काय आहे, आमच्या महाराजांनी मला सांगून ठेवलंय, हेच तुम्हाला सांगतो. आता मूळ मी म्हटलं जीवभूत सनातन, तुम्ही मूळचे सनातन स्वरूप आहात, परमात्मा स्वरूप आहात, तेव्हा इथे करायचं काहीच नाही. जरी हे नाना प्रकारचे मार्ग आहेत, अध्यात्माचे म्हणा, काही संप्रदाय, नाना संप्रदाय आहेत, हे करा ते करा, अमकं करा तमकं करा. हे आता उपास तपास हे तर फार जुनी गोष्ट झाली. पण आमके क्लास, आता तर क्लास उघडत आहेत, हो ना, काय स्पिरिच्युअल टीचिंग्स आहे. म्हणजे ही वेगवेगळ्या प्रकारे ही दुकानं मांडली जाते. आमच्या महाराजांनी सांगितलंय की आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी काही करायचं नाही, काही करण्याची आवश्यकताच नाही. कृती म्हणून कृतीने काही कर्म क्रिया करून जे प्राप्त होतं ते सत्य नाही, कारण सत्य मूळचंच आहे. जे आहे ते जसं आहे तसं पाहायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला समर्थ बनवा. ते सत्य स्वरूप पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी स्वतःला घडवा. मग ज्या काही चुका घडतात, जे करू नये होऊ नये त्या गोष्टी घडतात, त्या न करता केवळ सद्गुरूंनी जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवून राहणं. आणि थोडीफार कृती आहे. अगदी प्रारंभाला थोडंफार ध्यान सांगतात सद्गुरू, काहीतरी नामस्मरण सांगतात सद्गुरू. काय एक अगदी ज्याला तुम्ही अगदी मामुली शब्द वापरतो मी, अगदी मामुली, म्हणजे काही सायाच नाहीत त्याच्यात. काही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजे बाबा, काहीतरी दिव्य भव्य अमकं तमकं काहीतरी करायला पाहिजे, तर मग आपल्याला ते जप तप साधन कछ नाही लागत, खर्चत नाही गठरी, असं कबीराने सांगितलंय. काही खर्च करायला नको. क्लासेसची फी देतात हजार रुपये, ते ज्ञान प्राप्ती करण्यात हल्ली ऐकतो मी. तर काही नाही, तुमच्याकडून काही न घेता तुम्हाला सत्य स्वरूपाचं ज्ञान देणारा भेटला कोणी तर तुम्ही भाग्यवान आहात. शिष्याकडून सद्गुरूची काही अपेक्षा नसते, कधीच नाही. तो म्हणजे निरापेक्षा आहे तोच खरा ज्ञानी. अपेक्षा नाही त्याची कसली. अपेक्षा एकच आहे की बाबा तू तुझ्या सत्य स्वरूपाची प्राप्ती करून घे. हे मी तुला सांगितलंय
हे तू लक्षात ठेव, हे तू लक्षात ठेव. लक्षात ठेवायचं आहे. आपलं सत्य स्वरूप काय आहे हे लक्षात घेऊन ते लक्षात ठेवून राहायचं आहे बस. का? कारण सत्य काय आहे ते अलक्ष आहे. पटकन सहजासहजी लक्षात येत नाही. ह्याला प्रपंच म्हणतात ना, त्याला माया म्हणतात, प्रपंच म्हणतात. याचे एवढं काय म्हणू त्याला, त्या मायेमुळे त्या सत्य स्वरूपावर एवढी आवरणं आलेली आहेत, जन्मोजन्मीची आवरण म्हणूया आपण पाहिजे. त्यामुळे त्या अज्ञानामध्ये झाकलं गेलेलं आहे सत्य स्वरूप. ते फक्त जाणायचं आहे. ते फक्त जाणून समजून घेऊन आपलंच करायचं आहे. ते जे निज स्वरूप आहे ते आपलं आपलं आहे तसंच आहे, आहे तसंच आहे. परंतु भ्रम झाल्यामुळे आता बघा भ्रम कोणता, पुन्हा पुन्हा सांगतो, कोणता भ्रम झालेला आहे की मी सत्य काय ते ओळखत का नाहीये, आपलं सत्य स्वरूप का ओळखत नाही. कारण भ्रम झाला देह मी आहे. हा देह जो आहे तो मी आहे, हा भ्रम झालेला आहे. आणि म्हणून सत्य काय आहे ते विसरला आहे. सद्गुरू फक्त एवढंच सांगतो की तू देह नाहीस, तू देह नाहीस. अगदी तुम्हाला कळावं पटकन म्हणून सांगतो काय की तू देव आहेस. ते दिव्य तत्व जे आहे ते तू आहेस, तू देह नाहीस. देह आता आहे, नंतर ना कधी असेल नसेल काय सांगता येत नाही. देह तत्व तू सदैव असतो, सदैव आहे तसा असतो. मरणाने सुद्धा मरण स्पर्श करू शकत नाही असं तुझं दिव्य अंग आहे, निजांग म्हणून दिव्य स्वरूप आहे. हा, त्याला आपण काय म्हणूया आजच्या दिवशी, काय त्याला म्हणायचं, काय म्हणायचं आजच्या दिवशी? दत्त तत्व ते तू आहेस. ते जे दत्त तत्व आहे ते तू आहेस. आता बघा दत्त म्हणजे आज दत्त जयंती आहे. जयंती म्हणजे शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. जय अंती जयच आहे. आणि तुम्ही आम्ही जीव म्हणून वावरताना काय कल्पना येत, अंती मरण आहे, अंती भय आहे असं वाटतं बघा. म्हणून भयालाच घेऊन सतत राहतो. अरे तो जय म्हणून जो आहे तो स्वतः तू आहेस, तू आहेस. जय अंती अंती नव्हे सदैव जयंती. तेव्हा ती दत्त जयंती आहे, लक्षात घ्या. सद्गुरूंची कोणाची आपण जयंती करतो ना, दत्त महाराज जयंती, रणजित महाराज जयंती, सिद्धरामेश्वर महाराज जयंती, भाऊसाहेब महाराजांची जयंती, गुलिंजंगम महाराजांची जयंती, काठसिद्धेश्वर महाराजांची जयंती, दत्त जयंती. हा, तर हे तत्व जे आहे ते तत्वच आपण आहोत. आता ते दत्त म्हणजे काय, सगळे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त. आता हे 3 गुण प्रत्येक जीवाच्या ठाई आहेत. सत, रज आणि तम आहेच. किंवा आणखी थोडस सत्य स्वरूपाचं भान येण्यासाठी काय 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 म्हणून पाहायचं, उत्पत्ती, स्थिती आणि लय. निर्माण होते, राहते आणि नंतर लयाला जाते असं वाटतंय. परंतु असं तिन्ही अवस्था तीत ते आहे असं वाटतंय. उत्पत्ती, स्थिती, लय असं वाटतंय. परंतु ह्या तिन्ही अवस्था तीत म्हणजे अवस्थांच्या बाहेर मूळच जे आहे, जे प्रत्यक्ष आहे, जे दत्त म्हणजे प्रत्यक्ष आहे ते ते मग तिथे त्रिगुण नाहीत. म्हणून दत्ताचं मूळ स्वरूप काय, अत्री आहे. अत्री आहे. अ म्हणजे तिनापैकी नाही, अत्री नाही, त्री. मग तिथे कोणत्या प्रकारची भावनाच नाही. असूया आधी म्हणून अनसूया, अनसूया. कोणाचं, आमचे महाराज सदैव सांगितलेलं आहे, कोणाची निंदा, द्वेष, मत्सर करू नका. खोटं नाटं कोणाबद्दल सांगू नका, कोणाची निंदा तर करूच नका, कानाने ऐकू पण नका. तर कारण काय होतं, मूळ तत्व जे आहे ना
ते ह्या सगळ्यापासून अतिशय वेगळं आहे, निर्मल तत्व आहे. ते निर्मल तत्व आहे, स्वरूप म्हणून ते निर्मल आहे. कोणता मल त्याला नाही. दंभादी, दंभ खोटेपणा तिथे काय नाही. अरे तुम्हाला काय सांगू, तुम्हाला ती युधिष्ठिराबद्दल माहिती आहे. अगदी सत्यवचनी होता, सत्यवचनी. युधिष्ठिर म्हटलं तुम्हाला काय आठवतं की सत्यवचनी, सत्याने वागणारा, सदैव सत्याने, खोटं नाहीच कधी त्याने पाहिलं नाही आणि त्या कधी कोणाला त्यानुसार तो वागला पण नाही. म्हणून तो युधिष्ठिर म्हणजे युद्धामध्ये सुद्धा जो स्थिर राही, म्हणजे त्याच ऐकलंय ना तुम्ही की युधिष्ठिराचा जो रथ होता तो त्या रणभूमीवर असा भूमीला स्पर्श न होता पुढे पुढे जायचा, म्हणजे त्याची चाकं भूमीला लागत नसत असं म्हणतात. कारण तो सत्यवचनी होता. हे तुम्हाला सांगतोय, ह्याला जोड पुस्ती म्हणून या बोलण्याला आपल्या, तुम्ही जे ऐकता त्याला पुस्ती मिळावी म्हणून. तर तो सत्यवचनी असा जो युधिष्ठिर चुकून, तर तुम्ही म्हणता ना हे सगळं प्रपंचातलं काही लोकांना पुस्तकी ज्ञान असतं ना, ते म्हणतात सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. मग खोटं आपण वागलो तरी काय फरक पडत नाही असं म्हणतात. पण हे युधिष्ठिराचं ऐका आणि समजून घ्या उदाहरण, काय फरक पडतो. तर चुकून तो नरो वा कुंजरो, तुम्ही ऐकले ती कथा, अश्वत्थामा मेला म्हणतात. तर त्याला पूर्ण माहीत नव्हतं, तेव्हा कोणी विचारलं तर पटकन हो अश्वत्थामा मेला, पण तो नर की प्राणी कुंजर ते मला माहीत नाही. खरं तर तो हत्ती, त्यावेळी अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलेला युद्धामध्ये. पण ते असं अजाणता त्याच्याकडून मिथ्या भाषण घडलं, खोटं बोललं गेलं. त्यामुळे त्याच्या रथाची चाकं जमिनीवर टेकायला लागली. असत्य भाषणाने काय घडलं हे लक्षात घ्या. तेव्हा कधीही असत्य भाषण किंवा असत्य वागणं कधी करू नका, कधी करू नका. त्यामुळे तुम्ही सत्यापासून आणखी लांब लांब जाता, आणखी लांब जाता. दुःख भोग तर संपतच नाहीत, आणखी वाढत जातात. तर दुःख भोग संपवण्यासाठी, अज्ञान संपवण्यासाठी ज्ञान करून घेणं, सत्य स्वरूप ज्ञान करून घेणं आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं एवढं आपलं कार्य आहे. दुसरं आपलं काही कार्य नाही. कोणाच्या उठाठेवी करणं करता. मग तू ऐका, लक्षात घ्या, तुमच्या चरितार्थाची काय म्हणा त्याला, उदरनिर्वाहाची काळजी घेणारा तो आहे. तो म्हणजे कोण? परमात्मा सद्गुरू आहे. तुम्ही स्वतःची, जो गुरुपुत्र आहे, जो ह्या सत्य मार्गामध्ये आलेला आहे ना, त्याची काळजी त्याचा गुरु घेतो. सद्गुरू काळजी घेतात. त्याने स्वतःची काळजी करूच नाही, त्याने गुरुची काळजी करावी. म्हणजे गुरुतत्वाची, गुरुची म्हणजे गुरुतत्वाची, की माझ्या गुरुतत्वाला काही बाधा येता कामा नये. त्यानुसार मी राहीन आणि तसा मी वागेन. अशी निष्ठा, गुरुनिष्ठा पाहिजे. गुरुवचनावर निष्ठा पाहिजे, गुरुनिष्ठा पाहिजे, गुरु मार्गावर निष्ठा पाहिजे. सांगितलेलं जे जे आहे त्याचा अंगीकार मी करणार. आणि मग ते वचन जे उद्धरेत आत्मनात्मानम, आपला उद्धार मी स्वतः करून घेणार आहे. मी डगमगणार नाही, कारण मला सत्य स्वरूपाची प्राप्ती करून देणारा मार्ग प्राप्त झालेला आहे. मला गुरुवचन मिळालेलं आहे. अशा निष्ठेने जर राहिलं पाहिजे. ते लक्षात घ्या, तुम्ही गुरुपुत्र आहात. दत्त जयंती, दत्त जयंती, दत्त म्हणजे जे प्रत्यक्ष आहे त्याचा अंती जय आहेच आहे. तर ते जे दत्त स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे. ते याची देही याची डोळा पाहून घ्या, पाहून घ्या. त्याला काय म्हणतो आपण, आमच्या महाराजांचा शब्द, अपरोक्ष स्वरूप ज्ञानाची प्राप्ती करून घ्या. अपरोक्ष स्वरूप ज्ञान केवळ सद्गुरूंनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, कानामध्ये ऐकवलेलं आहे, त्याच्याच आधारे होते.
बाकी नाही कशाने. म्हणून गुरु मंत्र जो आहे तो जपा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करा. तुम्ही तेच तत्व आहात, जीवभूत सनातन, हे लक्षात ठेवा. पुढे आणखी काय, याचं शेवटी काय म्हटलं? स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होऊन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्ष. ऐसा मुमुक्ष जाणिजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रोती अवधान दीजे, साधक लक्षणी. ह्या ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदा तुम्हाला मोक्षाची इच्छा निर्माण झाली की तुमची बद्धता संपते, मग तुम्ही मुमुक्षु होताय. गुरुतत्व किंवा काय ज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी मुमुक्षु होत आहे आणि ती वाटचाल पुढे चालू करतात, तेव्हा तुम्ही साधक बनताय. आणि साधकत्व पूर्णत्वाने तुम्हाला साध्य झालं की अंतिम जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. म्हणजे ती सिद्ध अवस्था काय आहे याचं ज्ञान तुम्हाला होतं, त्यालाच अपरोक्ष स्वरूप ज्ञान असे म्हणतात. तर आजच्या दिवशी त्या अपरोक्ष स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीसाठी दत्त स्वरूप म्हणूया, ते सिद्ध स्वरूपाच्या प्राप्तीसाठी तुम्हा सर्वांना तो आशीर्वाद सद्गुरूंचा आहे. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.